नमस्कार सर्वांना. घावणे हा पदार्थ महाराष्ट्रातील प्रत्येक घरात बनवला जातो. खास करून कोकण भागात हा पदार्थ आवडीने खातात. अगदी कमीत साहित्यात आणि एकदम मऊ लुसलुशीत असे घावणे हे आपण नाश्त्याला पण खाऊ शकता. तर ही रेसिपी आपण शेवटपर्यंत पाहा. चला तर पाहूयात रेसिपी. इथे मी 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलंय आणि चवीपुरतं मीठ घालून घेऊयात. तसेच आता मिक्स करून घेऊयात. थोडं थोडं पाणी ॲड करून आपण हे पीठ मिक्स करून घेणार आहोत. अगदी पातळ पीठ बनवायचं आहे. पिठाच्या गाठी तयार होणार नाही याची पण काळजी घ्या. हे पीठ एकदम पातळ तयार करायचं आहे, म्हणजे आपले घावणे मस्त असे बनतील. आपण पाहू शकता अशा प्रकारे मस्त पीठ बनवायचं आहे. तर आता आपलं पीठ तयार आहे. तवा गरम झाले, आपण ब्रशने तेल लावून घेऊयात तव्याला. वाटीमध्ये पीठ घेऊन आता आपण तव्यावर पसरून घेऊयात आणि एक 10 ते 15 सेकंदांसाठी झाकण ठेवून द्यायचे. एक वाफ काढून घेऊयात. तर आता आपली झाकण काढून घेतलंय. तर पाहू शकता मस्त असं आपलं मऊ लुसलुशीत घावण एक बाजूने तयार आहे आणि दुसऱ्या बाजूने आपण पलटी करून घेऊयात. आता अशा प्रकारे मीडियम फ्लेमवर आपण घावण छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. आता आपलं घावण तयार आहे, तर आपण काढून घेऊयात. आणि अशा प्रकारे मी सर्व घावणे तयार करून घेते. तर ही रेसिपी आपल्याला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये कळवा. आणि रेसिपी आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीला लाईक करा. तर आता आपले असे हे मस्त घावणे तयार आहेत. तर आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात. आणि हे घावणे आपण हिरव्या चटणीबरोबर, सॉसबरोबर किंवा चहासोबतही खाऊ शकता. तसेच चिकन मटनचा रश्शाबरोबरही खूप छान लागतात. तर ही रेसिपी आपण नक्की ट्राय करा. धन्यवाद.